जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी संजय भुसकुडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण असं म्हणतो की दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा, पण प्रदूषण मुक्तीने मात्र श्वास कोंडेल का माझा, अशी स्थिती काही वेळा होऊन जाते. खरं तर दिवाळी हा वर्षभरातला खूप मोठा सण आणि उत्सव संपूर्ण जगभर आणि विशेषतः भारतामध्ये आनंदानं साजरा केला जातो. पण गेल्या काही वर्षात या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये दिवाळीमध्ये निर्माण होणारा प्रदूषणाचा त्रास खरंच मानवासाठी शाप ठरेल आणि भविष्यातली ही दिवाळी आपल्याला वरदान ठरवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, यासाठीच आजच्या या दिवाळी विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जॉईंट डायरेक्टर सहसंचालक डॉक्टर विद्यानंद मोडगरे यांच्याबरोबर. डॉक्टर मोडगरे साहेब, मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मला सांगा, मुळामध्ये दिवाळी हा खूप मोठा सण आहे आणि या उत्सवाच्या निमित्तानं आपण अनेक नातलगांच्या भेटीगाठी घेतो. वर्षभरात जरी भेट झाली नाही तरी मात्र दिवाळीत हमखास सगळ्यांना भेटतो, फराळाचा आनंद घेतो, नवीन कपड्यांची खरेदी घेतो. याच्या जोडीला काही वर्षामध्ये मात्र एक प्रदूषणाची गंभीर समस्या सगळ्या शहरांपासून ग्रामीण विभागांपर्यंत निर्माण झाली. तर या बदललेल्या उत्सवाकडे आपण कशा पद्धतीनं पाहता? धन्यवाद. सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्राचीन काळापासून आपल्याला माहीतच असेल, दिवाळी हा सण आपण दीप महोत्सव म्हणून साजरा करतो. आणि आधी पण आम्ही लहान बालपणाला असताना घरी रांगोळी, फुलांची रांगोळी असायची, शेणाचं घर असायचं आणि त्या प्रकारेच आपण साजरा करायचो आणि घरी सर्वांची पाहुण्यांची येवाणजाव राहायची. पण कालांतराने मागच्या काही 30-40 वर्षामध्ये 3-4 डिकेड्समध्ये याचं रंग पलटलेला आहे. प्रत्येकजण याला अत्याधुनिक रूप द्यायचा विचार करत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रदूषणावर त्याचा भार आलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा सुद्धा आहे. तर मला सर्वांना याच्यातून प्रदूषणाचे फार घातक परिणाम इथे निर्माण झालेले आहेत आणि याच्याकडे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनीसुद्धा याच्याकडे लक्ष घातलेलं आहे. तर म्हणूनच माझी सर्वांना एक विनंती आहे की एक पर्यावरणपूरक दीपावली पण साजरी करावी. मोडगरे साहेब, असं नाही का वाटत की बदललेल्या जीवनशैलीमध्ये साधारणतः 2-3 दशकांचा आपण अभ्यास केला तर गेल्या 3 दशकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनशैली बदलली, अति उत्साह आला, उत्सवांमधला अति दांडगा उत्साह हा प्रदूषणाला कारणीभूत ठरायला लागला आणि त्याचे परिणाम आपल्याला आता आपण हे मोठ्या सर्वंकष पद्धतीने दिसत आहेत. तर ही जी जीवनशैली बदलली त्याचा या उत्सवांच्या प्रदूषणामध्ये मोठा भर आहे असं आपल्याला वाटतं का? नक्कीच. ही जी आपण मागच्या कोणतेही आपल्याकडे बघा की काही पण आनंदाचा सण असतो तर आपण क्रॅकर्स किंवा फटाके वाजवतो. पण ह्या फटाक्यांमध्ये हेवी मेटल्स म्हणजे बेरियम असेल, बाकी वेगवेगळे फार धातू असतात आणि तेच आपल्या श्वसन रोगाला फार घातक कारणीभूत ठरतात. आता आपण सर्वांचा हा आनंदाचा सण असल्यामुळे सर्वांना तर आपण निर्बंध लावू शकत नाही, पण याच्यात शासनाने इंटरव्हीन करून, माननीय उच्च न्यायालयाने इंटरव्हीन करून आपण आता दिवाळी हा सण साजरा करायचाच आहे. पण त्याला पण आपण फटाके ही संध्याकाळी 7 ते 10च्या दरम्यानच नाही, पण हा न्यायालयाचा निर्णय आला की फटाके 7 ते 10 या कालावधीत वाजवा कारण प्रदूषणाचा स्तर वाढतोय. पण काही जण असा प्रश्न विचारतात, त्या दिवाळी उत्सवात 4 दिवस काही फटाके वाजवले तर असा मोठा आरोग्यावर काय परिणाम होणार, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा असतो की दिवाळीमध्ये जे फटाके वाजवले जातात त्याच्यातून जो धूर निर्माण होतो त्याच्यामध्ये खरंच विषारू वायू असतात का? काही आमची मित्रमंडळी, लहान मुलं म्हणतात की दिवाळीमध्ये फटाक्यांचा वास खूप सुंदर येतो, काही लोकांना तो आवडतो. तर कितपत घातक आहे? मुळात ह्या 2 प्रश्नांचं उत्तर. मुळात कितपत दिवाळीमध्ये कोणकोणते असे घटक असतात त्या फटाक्यांमध्ये जे मानवी आरोग्याला अपायकारक आहेत? एक सुंदर प्रश्न संजय आपण विचारला की दिवाळी हा सण आपला एक हिवाळ्याच्या दरम्यान येतो आणि त्यावेळेस थंड हवामानामुळे जी हव्याची स्पीड असतं ती फार कमी असते आणि जे पोल्युटंट असतात, पार्टिक्युलेट मॅटर, ते एका स्तरावर साचलेले असतात आणि त्याच्यातून पुन्हा आपण बाकीचे धुळीकण असतात, कन्स्ट्रक्शन्स आहेत, बाकीचे इतर पोल्युटंट्स आहेत आणि
त्याचबरोबर फटाके वाजवण्याचे जो धूर निघतो हे सर्व मिक्सिंग होऊन याच्यात पोल्युटेड हवा निर्माण होते. कोणते केमिकल साधारणतः आहेत? ह्यामध्ये जनरली बेरियम आहे, लीड आहे, वेगवेगळे धातूचे मिक्सर असतात. हे सर्वात डेंजरस आहेत आणि याच्यातून जे श्वसन रोग आहेत, इवन आपल्याला गुदमरणं किंवा इवन हार्ट अटॅक इथपर्यंत लोकांचं असं प्रतिक्रिया आली आहे. जर्नल्स जे सायंटिफिक जर्नल्स आले त्याच्यातून आले. याच्यातून निर्माण होणारा जनरली याचा परिणाम आपण बघत असाल की छोटे बालकांना आणि वृद्धांना. पण म्हणजे याच्यामध्ये दोन पद्धतीचं प्रदूषण होतं असं आता वाटतंय तुमच्या बोलण्यावरून. एक तर हवेचं होतं आणि ध्वनीचं होतं. ध्वनीचं पण मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. ही घातक आहे का मानवी आरोग्याला? ध्वनीचं नक्कीच एक डेसिबल लिमिट सुद्धा इथे ठरवलेली आहे आणि नक्कीच ध्वनीच्या प्रदूषणाबद्दल सर्वांना आता जनजागृती निर्माण झालेली आहे. आणि एक आपण बघा की डीजेचा आवाजही असला तर आपल्याला कर्कश आवाज येतो आणि याच्याकरता पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी गव्हर्नमेंटनी याच्यात डेसिबलचा पण इथे एक निर्बंध लावलेला आहे. आपण डेसिबलला येण्यापूर्वी मोडगरे साहेब आम्हाला छोटं सांगा, लहान मुलं असतात, काही पालक असा विचार करतात की आम्ही आमच्या मुलांना मोठ्या आवाजाचे फटाके देत नाही, त्यांना फुलबाजी देतो, नागगोळी देतो, त्यातनं धूर येतो, त्यातनं काय मोठा आवाज येत नाही. पण हे पण घातक आहेत का मुलांना? जेवढे पण फटाके आहेत त्याच्यात कुठे ना कुठे आपला धातू किंवा केमिकलचा वापर होतोच आणि हे नक्कीच घातक आहे. आपण इव्हन फुलझडी पण बघितलं की ते एका फिरवताना आपल्याला एका विशिष्ट थरावर ते दिसतं आणि त्याच्यामुळे का त्या परिसरातली हवा एक वाईट होतं आणि गुदमरली जाते. नक्कीच हे घातक आहे. मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नावर येतो की ध्वनी प्रदूषणाबद्दल. ह्याकरता व्यापक जनजागृती गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने केली आहे. आमच्या विभागातर्फे जवळपास सर्व महानगरपालिकेमध्ये 158 ठिकाणी आपण ह्यावेळेस ध्वनीचं मापन करणार आहे. दिवाळीच्या पूर्वी आणि दिवाळीच्या दिवशी आणि नंतर. त्याचबरोबर आपण सुद्धा एअर क्वालिटी सुद्धा आपण इथे मेजरमेंट केलेली आहे जवळपास सर्वच महानगरपालिकेमध्ये, जेणेकरून आपल्याला मागचा ट्रेंड, मागच्या वर्षीचा ट्रेंड आणि ह्या वर्षीचा ट्रेंड सुद्धा लक्षात येईल. आणि बघा, मी तर सर्वांना आवाहन करतो की एक पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करा. सर्वांना फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. 1 वर्ष 2 वर्ष फटाके फोडल्याने काही होणार नाही, पण एक सर्वांना मिळून मिसळून आपण हा सण साजरा करा. घरी रांगोळी गेल्या 4 वर्षाचा एकूण जर का आलेख पाहिला, ज्याला आपण ट्रेंड म्हणतो, तो जर का पाहिला का आपण दिवाळीमध्ये, दिवाळीपूर्वी, दिवाळीमध्ये आणि दिवाळीनंतर अशा पद्धतीने त्या ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजता गेल्या 4 वर्षाचा एकूण हा जर आलेख पाहिला तर त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला आशादायक चित्र दिसतंय का दिलासादायक आहे का निराशाजनक आहे? सायंटिफिकली बघितलं तर ध्वनी प्रदूषणाचं आम्ही जे ॲनालिसिस केलं आहे जवळपास 3% ते 18% ही ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत वाढ झालेली आहे. कारण की काही फटाके जे असतात ते 125 डेसिबलच्या वरती पण असतात आणि त्याचा आवाजही वेगळा येतो, मोठा येतो. आणि याच्याबद्दल आपण हे ॲनालिसिस करून सर्व त्या विभागांना आपण कळवत असतो. ह्या वर्षी पण सुद्धा आहे. पण नक्कीच याच्यात ध्वनीच्या मापनात प्रदूषणात याची नक्कीच वाढ झालेली. नक्की वाढ झाली असं दिसतं. बरं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम जर का आपण एका पाहिला या सगळ्या गोष्टीतून, तर मग आपण प्रदूषणमुक्त दिवाळी तर साजरी करायचीच. आपण म्हटलं फटाके तर फोडू नका. तर या सगळ्या व्यापक दृष्टिकोनातून याचा प्रामुख्यानं फटका जो आरोग्याला बसतो तो विशेषतः विद्यार्थ्यांना बसतो. त्या विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती काही वर्षापासून आपण करताय, त्याला प्रतिसाद कसा मिळतोय? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व सचिव आणि इतर मंत्री यांनी सुद्धा आपण एक मंत्रालयात इथे एक मोठा कार्यक्रम घेतला जनजागृतीचा. जर आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना याच्यापासून जनजागृती व्यापक मोहीम केली तर ती पालकांपर्यंत सर्वांना पोचते, बाजारात सुद्धा पोचते. आणि शालेय शिक्षण विभागातर्फे किंवा आमच्या विभागातर्फे आधीच आम्ही मागच्या 1 महिन्याआधीच सर्व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट्स, कमिशनर्स सर्वांना याच्याबद्दल अवगत केले आणि याच्याबद्दल जनजागृतीमुळे पुष्कळशा. आता बघा, तुम्ही मार्केटमध्ये फटाक्यांच्या दुकानात गेलं तर तो म्हणतो की जो सेलर आहे विक्री करणारा, तो म्हणतो की ह्या वर्षी आमची फटाक्याची विक्री फारच कमी झाली. हा ट्रेंड तुम्हाला दिवसेंदिवस
जाणवत असेल, कारण की आधीच्या काळात इतकं काही निर्बंध नव्हते, पण आता हा एक व्यापक जनजागृती शासनाने घेतल्यामुळे याचा नक्कीच म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतोय, जे पुढच्या भविष्याचे समर्थ नागरिक आहेत त्या पद्धतीने. बिलकुल. बरं, असे काही नियम मोडकरे साहेब आहेत का? मुळात हे सगळ्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना आमच्यासारख्या माहीत नसतं की ध्वनी प्रदूषणाच्या किती पातळी असावी. हा एक सर्वांना एक प्रश्न असतो की दिवस म्हणजे 6 ते रात्री 10 याला म्हणतो दिवस, आणि नंतर रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत रात्र. याच्यात 4 वर्गीकरण केलेले आहेत: औद्योगिक क्षेत्र, वाणिज्य क्षेत्र, रहिवासी क्षेत्र आणि शांतता क्षेत्र. आणि दिवसाचं एक मापक असते 75 औद्योगिक क्षेत्रात, वाणिज्य क्षेत्रात 65, रहिवासी हा मेजर आहे, मेन आहे, याच्यात 55, आणि शांतता क्षेत्र 50. हे दिवसाचं. आणि 5-5 डेसिबलनी, 5-5, 10-10 डेसिबलनी केलं तर हे रात्रीचं असं मापक आहे. आणि शांतता क्षेत्र याच्यात घोषित केले आहे गव्हर्नमेंटनी, इथे वाजवण्यात 100 मीटर वाजवण्यात तिथे बंदी. म्हणजे शांतता क्षेत्रात मध्ये 100 मीटर परिसरामध्ये कुठलाही ध्वनी प्रदूषण करायला बंदी आहे. पण मग ही शांतता क्षेत्र कोणती? स्थानिक प्राधिकरणाने ते डिक्लेअर करतात की ही आमच्या शहरात ही शांतता क्षेत्र आहेत, आणि त्याचं नोटिफिकेशन निघतं आणि त्याच्यानुसार ही पब्लिश केले जाते, आणि ती शांतता क्षेत्र त्या मग साधारणतः देऊळ, महाविद्यालय, त्याच्यानंतर हॉस्पिटल्स आहेत, न्यायालय आहे, शाळा आहेत, ही जे ऑथराइज्ड आहेत ती त्या स्थानिक पातळीवर ते डिक्लेअर होतं. त्याच्यापासून ते त्यांना डिक्लेरेशन देईल. आणि याचं उल्लंघन केलं तुम्हाला तर तुम्ही माननीय पोलीस विभागाला याची तुम्ही तक्रार सुद्धा देऊ शकता. मोडकरे साहेब, मोठी समस्या सगळ्यांसमोर आहे की आपण बदलतं हवामान बघतोय, बदलतं पर्यावरण बघतोय, त्याचा अनुभव आपण घेतोय. ऑक्टोबर महिन्यानंतर नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी अजूनपर्यंत आपल्याकडे थंडीची तशी फारशी चाहूल लागत नाही. आता पूर्वी दिवाळी आली की थंडी वाजायची. हे जे बदल प्रामुख्याने होत आहेत, दिल्लीसारख्या मोठ्या जे आपल्याला राजधानी देशाची म्हणतो त्या ठिकाणी गंभीर समस्या ह्याची हवेची निर्माण झाली आहे. हे जे बदल होत आहेत याकडे एक व्यापक जनजागृतीचा भाग म्हणून आपण कसं पाहता, आणि सर्वसामान्य नागरिकांनी याच्यात कशा पद्धती सहभागी होऊन या प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावला पाहिजे? नक्कीच हा दिल्लीचा प्रदेश हा एक थंड वातावरणीय प्रदेश आहे, आणि ते बाजूला पंजाब, हरियाणा इथून वारे येतात, आणि स्टबल बर्निंगचा हा एक इश्यू आहे. पण महाराष्ट्रात थोडं वेगळं वातावरण आहे. तिथे मुंबई असो की ते समुद्राशी हे आहे, काही लँडलॉक सिटीज आहे. नक्कीच मुंबई वगळता बाकीच्या शहरांमुळे थोडी थंडीची लाट आलेली आहे. जवळपास 14-15 डिग्री इतकं टेम्परेचर आलेलं आहे. परंतु आपण न्यूजपेपर किंवा प्रिंट मीडियामध्ये बघत असाल की एअर क्वालिटी इंडेक्स, हवा गुणवत्ता निर्देशांक, हा कुठे कमी जास्त होत आहे, कुठे पुअर क्वालिटीत गेलेला आहे, कुठे मॉडरेट क्वालिटीत गेलेला आहे. आणि याच्यावर शासनाने म्हणा, केंद्र शासनाने फार गंभीरतेने याच्यावर बघितलेलं आहे. आणि याच्या निर्बंध म्हणून आम्ही मागच्या 1-1.5 महिन्यापासून कंटिन्युअस याच्यावर काम करत आहे. प्रत्येक जे बांधकाम क्षेत्र आहेत, इंडस्ट्रीयल क्षेत्र आहेत, रोडची सफाई असो, हे सर्व व्यापक कार्यक्रम सर्व महानगरपालिकेने घेतलेले आहे. आणि त्याच्यावर मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा आम्ही इथे जाहीर केलेले आहे. आणि जो डेली AQI आहे तो सुद्धा आम्ही पब्लिश करतो. याच्यावरून काय होतं की एक जनजागृतीची मोहीमच आम्ही एक राबवली आहे, जेणेकरून नागरिकांना पण इथून कळेल की किंवा विकासकांनाही सुद्धा कळेल किंवा इंडस्ट्रीलाही सुद्धा कळेल की आपली व्हॉट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी इन दिस मेंटेनिंग द AQI. तो हा फार मोठा कार्यक्रम, आपण मॅसिव्ह कार्यक्रम इथे घेतलेला आहे. मुंबई महानगरपालिकेने हवेचं प्रदूषण कमी होण्यासाठी खूप अतिशय कठोर मार्गदर्शक सूचना, स्ट्रिंजंट कंडिशन दिलेल्या आहेत. आणि विशेषतः पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाचे माननीय प्रधान सचिव यांनी संपूर्ण राज्यातील मुंबई सोडून इतर सगळ्या विभागांना, जे 2 टायर सिटीज सगळ्या आहेत किंवा मोठे ग्रामीण विभाग असेल, त्यांच्याकरता मार्गदर्शक सूचना दिल्यात. त्याची अंमलबजावणी करण्याची प्रामुख्याने जबाबदारी कोणाची आणि कोण करते ती अंमलबजावणी? मुंबई महानगरपालिकेने एक मार्गदर्शक सूचनासुद्धा जाहीर केलेली आहे, जे आता इथे बांधकाम आहेत. आपल्याला माहीत आहे मुंबई ही लँडलॉक सिटी आहे आणि फार विकासकांचे कामं सुरू आहेत. कोस्टल रोड असो, बाकी अदर बुलेट ट्रेन असो, आणि याच्यातून धुळीचे कण निर्माण होतात. पण मुंबई महानगरपालिका असो किंवा पर्यावरण वातावरणीय बदल होतो, प्रदूषण नियंत्रण मंडळ असो, यांनी एक मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा इथे जाहीर केले आहे की तुमची जी तिथून उडणारे धुळीकण असो तिथेच सपरेशन झाले पाहिजे. आणि
जे बांधकाम आहे त्याला काही उंचीचे आपण पत्रे लावायला सुचले आहे किंवा हवेची फवारणी सुद्धा द्यायला लावली आहे. तिथे कॅमेराज लावायला सांगले आहे, जेणेकरून सर्व हे आपण सर्व्हेलन्स असायला पाहिजे. इंडस्ट्रीला कळवलेलं आहे की तुम्ही व्हिजिलन्स ठेवा. तर हा एक मॅसिव्ह मागच्या 15 ते 20 दिवसापासून आपण हा मॅसिव्ह 15 ते 20 एक महिन्यापासून मॅसिव्ह हा कार्यक्रम घेतला आहे. आणि नक्कीच आता तुम्ही थोडे एअर क्वालिटी इंडेक्स बघा तर त्याच्यात थोडं कमी होत आहे आणि पुढच्या काळात ते सुद्धा शासनाच्या ह्या कठोर नियमावलीमुळे हे नक्कीच कमी होणार. मला याची ही आहे गॅरंटी आहे. आणि त्याच पद्धतीने मुंबई वगळून इतर शहरांमध्ये जे आपण मार्गसूचना दिल्या त्याची अंमलबजावणीची प्रामुख्याने जबाबदारी कोणाची? सर्वांची अंमलबजावणी ही त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेली आहे. तशी मार्गदर्शक तत्त्वे आम्ही सर्वांना कळवलेली आहेत. आणि कालच आम्ही सर्वांना पुन्हा एक माननीय मुख्य सचिव यांनी मीटिंग घेऊन सर्वांना याबद्दलच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानुसार आपण त्याचा कार्यक्रम पुढे राबवत आहे. नक्कीच मला वाटते की याच्यावर चांगले परिणाम आपल्याला पुढच्या काही काळात दिसून येतील. आपल्याला काय वाटतं हे सगळं आता जे हवेचं प्रदूषण निर्माण होतं आहे, उत्सव या निमित्ताने एक निमित्त आहे त्या ठिकाणी दिवाळीचं, फटाक्यांमुळे नक्कीच प्रदूषण होईल, त्यामध्ये काही प्रमाणात वाढ होईल. सर्वसामान्य नागरिकांनी अशा उत्सवांकडे आणि विशेषतः अशा प्रदूषणाच्या प्रश्नाकडे किती गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे आणि त्यांचा लोकसहभाग कसा अपेक्षित आहे आपल्याला काय वाटतं? नक्कीच हा जो पण शासन उपक्रम घेतो हा लोकसहभाग नसला तर काहीच होऊ शकत नाही, हा आपल्यालाही माहीत आहे. आणि प्रत्येक नागरिकांनी जागृतीने याच्याबद्दल मला वाटतं की जनजागृती करणं फार आवश्यकता आहे. कुठे तुम्हाला फटाकेचं 10 नंतर थोडं दिसलं तर त्वरित तुम्ही याची जनजागृती करायला पाहिजे. मेन म्हणजे मला तर वाटतं की लहान मुलांपासूनच हे सर्व करायला पाहिजे. आणि जनजागृती हा कार्यक्रम मॅसिव्ह आपण प्रत्येक बांधकाम क्षेत्र असो किंवा रोडची सफाई असो ते तिथे हेल्पलाईन तिथे सुरू केलेली आहे. त्याच्यावर तुम्ही त्याचं ट्विटर करा, फेसबुकवर तुम्ही याची नोंदणी करू शकता. पण महानगरपालिकेने हेल्पलाईन सुरू केली, त्याच्यावर आपण तक्रार केली तर लगेच आपल्याला त्याच्याबद्दलची सुद्धा शाश्वती मिळेल. तर मोडगरे साहेब, महत्त्वाचा मुद्दा असा होता की बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की हरित फटाके म्हणजे काय, नक्की हरित फटाकेची संकल्पना काय? हरित फटाके ह्याच्यावर फार रिसर्च केलेला आहे डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक आणि निरी यांच्या विभागाने. ह्या हरित फटाक्यामध्ये एक QR कोड आहे की ज्यामध्ये ही जी मी आधी तुम्हाला कळवलं की हेवी मेटल्स याच्यात नसणार. आणि याची संकल्पना की जी मी आधी पण तुम्हाला कळवलं की ह्या हेवी मेटल्समुळे घातक रासायनिक वायू बाहेर निघतात. पण आता सायंटिस्टनी याच्यावर फार प्रयोग करून ह्यामध्ये ही जी घातक बेरियम, लीड आणि इतर पदार्थ आहेत, इतर मेटल्स आहेत ते नसणार. आणि त्यामुळे जे प्रदूषण होईल पण कमी पद्धतीने होणार. ही ग्रीन क्रॅकरची संकल्पना आता निरीच्या साह्याने इथे संकल्पना आलेली आहे आणि ती काही प्रमाणात बाजारात सुद्धा उपलब्ध आहे. बरं, फटाके तर मुळात वाजवूच नाहीत मोडगरे साहेब, पण तरी देखील जे फटाके काही प्रमाणात घेतले जातात तर त्या फटाक्यांच्या ह्याच्यावर काही कंपोजिशन्स केमिकलची किंवा त्याची ध्वनीची पातळी हे लिहिणं कायद्यानुसार बंधनकारक आहे का आणि ते कसं तपासावं? तिथे जे पण मॅन्युफॅक्चरर असतात तिथे मेटल कंटेंट तिथे लिहिलं असतं आणि कोण मॅन्युफॅक्चरर आहे त्याचंही लिहिलं असतं. आणि तिथे QR कोडनी आपल्याला माहीत होईल की ह्यामध्ये वेदर इट इज अप्रूव्ड बाय ऑर नॉट. आणि तसं नसेल तर तुम्ही एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंट जे याच्यावर बघतात त्याच्याकडे तुम्ही याची दखल देऊ शकता. आणि ध्वनीची जास्तीत मर्यादा त्या फटाक्यांवर किती असावी? 125 डेसिबल आहे ती आपल्या ध्वनी नियमानुसार. तर ती काही स्पेसिफिक फटाक्यांवर आहे आणि जी आपली सुतळी बॉम्ब वगैरे आहे त्याचं जास्त आहे, ती जवळपास 145 आहे. अच्छा, म्हणजे 125 ते 145 पर्यंत जी रेंज आहे तोपर्यंत फटाके. 145चं वेगळी रेंज आहे, ती 1 शॉटचं रेंज आहे. पण तुम्हाला याच्याबद्दलही सांगतो की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मागच्या 1 महिन्याच्या जवळपास 10-15 दिवसापासून आपण एक व्यापक जनजागृती मोहीम राबवून NGOच्या मार्फत बाजारातून फटाके घेतले आमच्या 12ही प्रादेशिक कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि ते तपासले की ह्यामध्ये काही आहेत का, पदार्थ आहेत का.
आणि त्याचं आता आमचं ॲनालिसिस सुरू आहे. आणि ही एक व्यापक जनजागृतीची मोहीमच म्हणा की तुम्ही बाजारात कशा प्रकारचे फटाके आलेले आहेत. म्हणजे मोडगरे साहेबांनी आपल्याला ते सांगितलेलं खूप महत्त्वाचं आहे की फटाके वाजवूच नयेत, पण त्याही पलीकडे थोडेफार फटाके बाजारात आणायला गेलात तर त्याच्यावर त्या ठिकाणी असलेले केमिकल कंपोजिशन्स त्याची नावं असणं आवश्यक आहे. त्यावर किती डेसिबल पण मर्यादा आहे ती सांगितली आहे, ती कृपया तपासून पहा. कारण आपण ही साक्षरता जपली पाहिजे तर लोकांमध्ये या पद्धतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल. या दिवाळीबद्दल काय सांगता येईल की नागरिकांनी यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त पण उत्साहात कशी साजरी करावी? मला सर्वांना एकच आवाहन करायचं आहे की दीप महोत्सव दीपावली ही पर्यावरणपूरक साजरी करा. घरात जी रांगोळी टाकायची आहे ती फुलांचीच टाका. ज्यांच्याकडे जमीन असेल ते शेणाने घ्या. त्याच्यातून एक वेगळाच सुगंध आपल्याला निर्माण होतो. उटणे म्हणायचं ना आपण आधी, ते पण लावायचं. त्याच्यातून एक वेगळं आणि ती एक आपल्याला उत्साह ऊर्जा सुद्धा मिळते. आणि ती एक शास्त्रोक्त पद्धती होती आधी पण, आणि ती आपली पूर्वजांपासून आहे. पण आता ही थोडं आपलं पाश्चात्य पद्धती आले. पण मी सर्वांना एकच आवाहन करतो की कमीत कमी फटाके फोडूच नका, पण ज्याच्यातही अतिउत्साही असतील तो निर्बंध घातला आहे त्याच्यातच तुम्ही कमीत कमी त्याच्यावर परिणाम होईल असे फटाके घ्या. ग्रीन क्रॅकर्स काही डेव्हलप केलेले आहेत निरीनी, ते पण बाजारात उपलब्ध आहे QR कोडनी. ते जर फोडायचेच असेल तर अतिउत्साही पण पर्यावरणपूर्वकच आपण दिवाळी साजरी करा. रांगोळी पर्यावरणपूर्वक रांगोळी काढा, फुलांची रांगोळी करा आणि सर्वांना गाठभेट घालूनच ही 2023ची दिवाळी साजरी करा, ही मी सर्वांना इथे आवाहन करतो. आपण पाहिलं तर कुठलाही सण आणि उत्सव आपण हा अतिउत्साहात साजरा केलाच पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. कारण सण उत्सवातून मिळणारा जो आनंद असतो हा जगण्याची उमेद वाढवतो, आपल्याला पुढच्या भविष्यासाठी एक ऊर्जा देतो. त्यामुळे अशा उत्सवांची नितांत गरज आहे. आणि आपला मानवी स्वभाव मुळामध्ये हा उत्सवप्रिय स्वभाव आहे. पण या स्वभावाला उत्साहाची जोड देत असताना त्या आनंदावर विरजण पडणार नाही याकरता आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपण प्रदूषण होणार नाही याकरता अतिशय कृतिशील पद्धतीने आपली जीवनशैली आत्मसात केली पाहिजे. आजच्या कार्यक्रमात येऊन मोडगरे साहेबांनी आपल्याला हेच सांगितलं मुळामध्ये की उत्सव नक्कीच आनंदात साजरा करा, पण त्याला शिस्तीची आणि अनुपालनाची जोड द्या. शिस्त आणि अनुपालन हे यासाठी आहे की ज्यातून कुठलेही प्रदूषण होणार नाही, सभोवताच्या निसर्गाची हानी होणार नाही, पर्यावरणाचं त्यातून रक्षण होईल. असं जर का आपण साजरं केलं तर मला वाटतं मोडगरे साहेब निश्चित आपण हे सगळं कर्तव्य पार पडलं असं वाटतं. या निमित्तानं मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण आज या ठिकाणी या कार्यक्रमात आज बहुमोल माहिती देण्यासाठी आलात. या निमित्तानं आपण सर्व प्रेक्षकांना एक आव्हान करावं आणि त्यानंतर आपण इथे अल्पविराम घेऊ. मी सर्वांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने, पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या वतीने सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की दीप महोत्सव ही दीपज्वलन करून, रांगोळी फुलांची करून आणि सर्वांना भेटून फटाके न फोडता आपण ही 2023ची दीपावली साजरी करावी, हीच माझ्यातर्फे सर्वांना आनंद. मोडगरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया आणि आपला आनंद द्विगुणित करूया. या ठिकाणी इथे स्वल्पविराम घेतो. आपण अशाच पद्धतीने जय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विषयांसह भेटणार आहोत. कारण जय महाराष्ट्र कार्यक्रम आपल्यासाठी केवळ माहिती घेऊन येत नाही, प्रबोधन करत नाही, तर आपली उमेद वाढवतो. या निमित्तानं पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि इथेच मी आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.